तर मॅथ्स फॉर ऑल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू न्यूमरल मधील जे डिजिट असतात त्यांची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू काय असते हे आपण आज अभ्यासणार आहोत. ओके, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल मध्ये एक न्यूमरल घेऊया. 9,04,06,002 हा जो न्यूमरल आहे आपण उदाहरण म्हणून घेऊया. ओके, आता ह्या व्हॅल्यू प्लेस चार्ट आपण कसं लिहिणार त्याला, तर 10 करोड सॉरी तुम्हाला माहिती प्लेस व्हॅल्यू चार्ट कसा असतो, 1, 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड आणि 10 करोड. आता ह्या पोझिशन नुसार आपण तो न्यूमरल लिहूया. 9 करोड 4,06,002. ओके, आता ह्या न्यूमरल मध्ये जे काही डिजिट आहेत त्यांची प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू कशी काढतात ते बघूया. त्याच्या आधी आपण प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू थेरॉटिकली समजून घेऊया. फेस व्हॅल्यू म्हणजे काय असतं, फेस व्हॅल्यू ऑफ ए डिजिट इन ए न्यूमरल इज इट्स ओन व्हॅल्यू. म्हणजे फेस व्हॅल्यू काय असणार आहे, ह्या डिजिट मध्ये 9 ची जर प्लेस व्हॅल्यू पाहिजे असेल, फेस व्हॅल्यू पाहिजे असेल तर ती काय असणार आहे, 9च असणार आहे, स्वतःचीच व्हॅल्यू असणार आहे. 4 ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे, 4च. 6 ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे, 6च. 2 ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे, 2च असणार आहे. पण प्लेस व्हॅल्यू थोडं वेगळं आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ ए डिजिट इन ए न्यूमरल जर काढायची असेल तर हा फॉर्म्युला आहे त्यासाठी. आता ह्या न्यूमरल मध्ये जी काही डिजिट त्याची पोझिशन आहे त्या पोझिशनची प्रत्येकाची आपण काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ युनिट डिजिट. युनिट डिजिटच्या युनिट डिजिटची जर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची असेल तर कसं काढणार, इज इक्वल टू युनिट डिजिट इंटू 1. प्लेस व्हॅल्यू ऑफ टेन्स डिजिट इज इक्वल टू टेन्स डिजिट इंटू 10. प्लेस व्हॅल्यू ऑफ 100 डिजिट इज इक्वल टू 100 डिजिट इंटू 100. त्याचनुसार प्लेस व्हॅल्यू ऑफ 1000 डिजिट असेल तर काय करणार, इज इक्वल टू 1000 डिजिट, 1000 पोझिशनला जो काही डिजिट आहे तो डिजिट इथे लिहायचा इंटू 1000 करायचा. आता उदाहरण, आता हा डिजिट आहे, हा न्यूमरल आहे. ह्या न्यूमरल मध्ये फेस व्हॅल्यू ऑफ 9 काय असणार आहे आपल्याला माहिती. 9 फेस व्हॅल्यू म्हणजे काय असते, त्याची त्या डिजिटची स्वतःची व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ऑफ 9 9 असणार, फेस व्हॅल्यू ऑफ 6 6च असणार. पण प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 काय असणार आहे, 6. 6 ची पोझिशन काय आहे तर 1000 पोझिशन. मग पोझिशन ऑफ 6 इन दॅट न्यूमरल काय 1000 प्लेस आहे. ओके, तर प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इज इक्वल टू 1000 डिजिट इंटू 1000 हा फॉर्म्युला. मग 1000 डिजिटला कोणता डिजिट आहे, 6 आहे. 6 इंटू 1000 म्हणजे इज इक्वल टू 6000. प्लेस ऑफ 6, प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 काय झाली 6000. त्यानंतर प्लेस व्हॅल्यू ऑफ 4, 4 ची पोझिशन काय आहे तर लाख, लाख पोझिशनला आहे. मग पोझिशन ऑफ प्लेस ऑफ 6 इन न्यूमरल लॅक्स डिजिट इंटू 1 लाख. तो लॅक्स डिजिटला कोणता नंबर आहे, डिजिट आहे 4 इंटू 1 लाख. म्हणजे प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज इक्वल टू 4 लाख. ओके, अशा प्रकारे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू असं हे आपल्याला काढता येईल.